नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे बोलते. आज मी आपल्याला कोर्टाचा समन्स आला तर आपण काय करायचं याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आजकाल अनेक लोकांना अचानक कोर्टाचा समन्स येतो आणि लगेच घाबरायला होतं. माझ्यावर केस झाली का? मला अटक करणार का? किंवा आता काय करायचं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्यांना भीती वाटते. म्हणून हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी बनविला आहे. कोर्टाचा समन्स म्हणजे काय, तो आला तर काय करायचं, कोणत्या कायद्याखाली समन्स येतो, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोर्टाचा समन्स म्हणजे नक्की काय, तर न्यायालयाने दिलेली लेखी नोटीस ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला ठराविक तारखेला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला असतो किंवा दिला जातो. दुसरं, समन्स म्हणजे अटक नाही, गुन्हा सिद्ध झालेला नाही, फक्त कोर्टात तुम्हाला हजर राहण्याची सूचना असते. कोर्टाचा समन्स म्हणजे न्यायालयात दिलेली लेखी नोटीस ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला ठराविक तारखेला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला असतो. कोर्टाचा समन्स कोणत्या कायद्याखाली येतो? CRPC 1973 नुसार, तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार. त्याची कलमं आहेत. सेक्शन 62 CRPC समन्स कसा दिला जातो? सेक्शन 63 CRPC समन्स कुटुंबियांना देता येतो. सेक्शन 64 CRPC व्यक्ती घरी नसेल तर आपल्याला त्यांना समन्स देता येतो. सेक्शन 87 म्हणजे 87 CRPC समन्स नंतर वॉरंट कधी निघतो या संदर्भात यात माहिती असते सगळी. तसेच कोर्टाचा समन्स आला तर सर्वात आधी काय करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. घाबरू नका, लगेच घाबरून जायचं नाही. समन्स नीट वाचायचा असतो. आपल्याला कोणत्या विषयासाठी, कशासाठी हा समन्स कोर्टाकडून आलेला आहे, कोणत्या कोर्टाचा समन्स आलेला आहे ते पाहायचं असतं. त्यात काय लिहिलेलं आहे ते वाचायचं असतं. त्यामध्ये तारीख कुठली लिहिली आहे, वेळ कोणती आहे, हे सगळं लक्ष ठेवायचं असतं. केस नंबर आपला काय आलेला आहे व त्यात कोणते कलम टाकलेले आहे, आपल्यावर कोणते आरोप केलेले आहे, हे सगळं बघायला पाहिजे. समन्सकडे तुम्ही दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. त्या गंभीर्याने त्याच्यावर थोडा विचार केला पाहिजे. म्हणजे मोठी चूक करणे होय. त्यात जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्यात खूप मोठी चूक त्यात होऊ शकते. समन्स आल्यावर कोर्टात हजर राहणे बंधनकारक आहे का? होय, कोर्टात हजर राहणे हे बंधनकारक आहे. कायदेशीर तरतूद काय आहे ते पाहू. CRPC सेक्शन 62 म्हणजे 62 नुसार तुम्ही स्वतः किंवा वकिलांमार्फत कोर्टात हजर राहू शकता. जर कारणाशिवाय हजर राहिले नाही तर कोर्ट बेलेबल किंवा नॉन बेलेबल वॉरंट काढू शकते. सेक्शन 87 CRPC नुसार कोर्टात गेल्यावर काय होतं, म्हणजे समन्स काढल्यावर आपण जर कोर्टात गेलो तर काय असतं, काय होतं तिथे ते बघू. आपली हजेरी नोंदवली जाते. आपण तिथं प्रेझेंट राहिलो आहे, हजर आहोत हे तिथं नोंद केली जाते. केसची माहिती आपल्याला थोडक्यामध्ये तिथे दिली जाते की तुमच्यावर का समन्स आलेला आहे, तुम्हाला का समन्स कोर्टाने पाठवलं आहे तेच थोडक्यात आपल्याला सांगितलं जातं. नंतर पुढची तारीख आपल्याला दिली जाते. नंतर पुढची नेक्स्ट डेट काय आहे आपल्याला तिथे सांगितलं जातं. काही प्रकरणात जामीन भरावा लागतो. काही प्रकरणं अशी असतात की ते जामीन लागतो. नंतर वकिलांमार्फत कामकाज चालतं. हे सगळं वकिलांच्या थ्रू ही सगळी कामं बघितली जातात. पहिल्या तारखेला लगेच शिक्षा होत नाही, फक्त प्रक्रिया सुरू होते. म्हणजे काय, कोर्टाची जी प्रोसिजर असते ती सुरू होत असते. सामान्य लोकांनी कोणती काळजी घ्यावी, तर समन्स लपवू नका. म्हणजे जो काही समन्स येतो तो लपवू नका. चुकीचा पत्ता देऊ नका. ॲड्रेस जो असतो आपला तो चुकीचा देऊ नका. कोर्टाच्या तारखा चुकवू नका. म्हणजे जर बोलवलं असेल तर हजर राहिलेच पाहिजे. वकिलांचा सल्ला अवश्य घ्या आणि कायदेशीर मार्गानेच उत्तर द्या. आपल्या मनाने काही कारभार तिथे करायचा नसतो. कायदेशीर वकिला थ्रूच तिथे उत्तर द्यायचं असतं. हा आपल्याला कोर्टाचा समन्सबद्दल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.